नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सर सलामत तो पगडी 50 म्हणत हेल्मेट खरेदीला आला वेग. ISI मार्क हेल्मेट खरेदी वाढली, विक्री 1 कोटींवर. जनतेवर हेल्मेट सक्ती लादल्याने अपघात टळतात हा भ्रमच. शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे शहरातील इतर समस्या जैसे थे. आर्थिक घोटाळा प्रकरणात कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कुलसचिवांचे मौन. प्रकल्पग्रस्त निवड समितीचे अध्यक्षपद आता वादाच्या भोवऱ्यात. जीवन प्राधिकरणाच्या टाक्या पाहिल्यावर पाणी शुद्धीकरणावर प्रश्न. अकोटकरांना दूषित पाणी पाजणाऱ्यांवर कारवाई केव्हा. हिंदी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवारी भगवान राजराजेश्वराला गर्दी. भाविकांनी मनोभावे केले पूजन आणि वाटला गेला मोठा प्रसाद. आता सविस्तर बातम्या. गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालकांवर हेल्मेट सक्तीची कारवाई जोरात सुरू आहे. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे, तर दुसरीकडे अकोल्यातील बाजारपेठेत हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. हेल्मेट सक्तीच्या कारवाईच्या आड दडलेली मुख्य गणिते आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा आता ऐरणीवर आला आहे. अकोल्यात या एकाच मोहीम किंवा सक्तीमुळे अवघ्या काही दिवसात सुमारे 1 ते 2 कोटी रुपयांचे जास्त हेल्मेट विक्रीचा व्यवसाय झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाजारात रस्त्यावर उपलब्ध असलेल्या बहुतांश हेल्मेट्सवर योग्य ISI मार्क नसून ती अप्रामाणिक आहेत. एक प्रकारे गुजरात आणि इतर राज्यातील हेल्मेट निर्मिती उद्योगाचे भले करण्यासाठीच महाराष्ट्र पोलीस एवढे दक्ष झाले आहेत का, असा संतप्त सवाल अकोलेकर विचारत आहेत. या संपूर्ण अन्यायी सक्तीविरोधात अकोल्यातील राजकीय नेत्यांनी मात्र चुप्पी साधली असून लोकप्रतिनिधींच्या या मौनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतो आहे. तर अकोलेकरांनी काही ठिकाणी दुकानातून ब्रँडेड हेल्मेट खरेदी करणे पसंत केले आहे. 1 ऑगस्ट पासून हेल्मेट अनिवार्य आहे आणि सगळ्यांनी हेल्मेटचे रूल्स हे फॉलो केलेच पाहिजे. त्या संदर्भात आपण काल सुद्धा नागरिकांचा आढावा घेतला आणि आज आपण थेट शॉपमध्ये आलो आहे. स्टील बर्ड्स या शॉपमध्ये आपण आलो आणि दिनेश बजाज सर आपल्या सोबत आहेत. एकंदरीत हेल्मेट्स किती विकले गेले आहेत आणि आणखी नागरिकांचा जोर किती आहे आणि एक अमाऊंट किती स्पेसिफिक अमाऊंटमध्ये विकल्या गेलेली आहे याचा सविस्तर आढावा आपण दिनेश बजाज सर यांच्याकडनं घेऊया. सर, आरआरसी में आपका बहुत बहुत स्वागत है. क्या लगता है अभी तक आपकी बढ़ोतरी कैसी हो गई, हेलमेट कितने बिक गए और इसमें क्या इनकम? 2 दिन के अंदर में अकोला के नागरिकों में जो अवेयरनेस मैं देख रहा हूँ वो रूल्स फॉलो करने के चक्कर में बहुत अच्छे से हेलमेट पसंद भी कर रहे हैं और ले भी रहे हैं. लगभग नागरिक बजट के हिसाब से 800 से 900 तक का हेलमेट लेना पसंद कर रहे हैं, जो कि हमारे पास में भरपूर वैरायटी में अवेलेबल है. 900, 1000, 1100 तक के कुछ लोग जो हैं जो परमानेंट पहनना चाहते हैं, ताकि अगर परिवहन विभाग का कोई बंधन ना हो तो भी हेलमेट पहनना है तो बहुत अच्छी बात है. ये अवेयरनेस होना बहुत ज़रूरी है. वो लोग 1300-1500 की रेंज के भी हेलमेट खरीद रहे हैं. मुझे बहुत खुशी है इस बात की. एक स्पेसिफिक कितना आंकड़ा अभी तक बिक चुका है कि इतने हमारा इतने अमाउंट में अभी बिक चुकी है? 1000-1200 की रेंज के जो हेलमेट बिके हैं मेरे पास में अभी तक के लगभग 1000 से 1100 पीस बिके हैं 2 दिन में. ये मार्केट में भी कई जगह पे दुकानें लगी हैं, लेकिन अब मैं गारंटी से नहीं कह सकता कि हर जगह पे स्टील बर्ड का ओरिजिनल मिल रहा है. मैं जो है कंपनी की तरफ से ओरिजिनल स्टील बर्ड का ISI मार्क का हेलमेट बेच रहा हूँ, जिसका मैं गारंटेड प्रूफ दे रहा हूँ कि इसको कुछ नहीं होगा, चाहे कोई भी हो. फुल गारंटी ज़रूरी है, इसीलिए हमने ये उपक्रम शुरू किया है. थैंक यू. दिनेश बजाज सर यांनी आपल्याला सुंदर डेमो करून दाखवलं आहे. स्टील बर्ड कंपनीचं हेल्मेट आहे आणि खरंच इतर शॉपमध्ये पण अवेलेबल आहेत हेल्मेट, पण गॅरंटी नाही आहे की ते स्टील बर्ड आणि कंपनीचं ओरिजिनल ISI मार्क्स असेल. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, आरआरसी न्यूज अकोला.
हेल्मेट सक्तीवरून सर्वसामान्यांचे खिसे कापले जात असताना अकोल्यातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत. शहर आणि परिसरातील गंभीर समस्यांकडे वाहतूक शाखा पूर्णपणे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच आज अकोलेकरांच्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. वाहतूक पोलिसांना केवळ दुचाकी चालकच सॉफ्ट टार्गेट वाटतात का? शहरात नेकलेस रोड सर्रासपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 4 व्हीलर गाड्यांचे बेकायदेशीर पार्किंग केले जाते, ज्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी होते. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी त्वरित टोईंग करून उचलून नेल्या जातात. मग या रस्ता अडवणाऱ्या 4 व्हीलर गाड्यांवर टोईंगची कारवाई का केली जात नाही? 4 व्हीलरवाले पोलिसांचे लाडके आहेत का, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. नेकलेस रोडच्या वाईन बारवाल्यांच्या समोरच्या गाड्या उचलण्याची हिंमत दाखवणार का, अशी विचारणा आता होत आहे. अकोला शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या ऑटोचा अतोनात सुळसुळाट झाला आहे. या ग्रामीण ऑटोवर आणि शहरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केव्हा होणार? ऑटोमध्ये नियमानुसार 3 प्रवाशांची मर्यादा असताना सर्रास 5 ते 6 प्रवासी कोंबून वाहतूक केली जाते. या उघड्या डोळ्यांनी चालणाऱ्या बेकायदेशीर प्रकाराला आणि अवैध वाहतुकीला नक्की कोणाचा आशीर्वाद लाभला आहे? शहरात ऑटोंना मीटर केव्हा लागणार आणि हे ऑटो मीटरप्रमाणे नियमाने केव्हा धावणार, असा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या 40 लाखांच्या भ्रष्टाचाराची तक्रार MIDC पोलिसात करण्यात आली. या विषयावर आज कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, कुलसचिव प्रीती रोडगे यांनी चुप्पी साधली. तर कुलसचिव यांनी तपासणीअंती माने यांना निवड समितीवर ठेवण्यात येईल की नाही याविषयी निर्णय घेऊ, असे तोंडी सांगत अधिक बोलणे टाळले. कृषी विद्यापीठात लाखो रुपयांचा घोटाळा उघड झाला असताना कृषी विद्यापीठात दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या हेतूवरच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. विद्यापीठातील 7 तपासणी समित्यांच्या चौकशी अहवालानंतर तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता तसेच संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यापीठ एका प्रकरणात डॉक्टर मानेवर गुन्हा दाखल करण्यात तयार असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेच्या निवड समितीचे अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात इच्छुक दिसले. या विषयावर आज कृषी विद्यापीठात कुलगुरू व कुलसचिव यांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया कॅमेरासमोर दिली नाही. त्यामुळे डॉक्टर माने यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. या विषयावर कुलगुरूंनी सतीश ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश केल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी भेट घेतली असता सतीश ठाकरे कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठात झालेल्या भ्रष्टाचारावर तर पांघरून घालतच आहे. इतकेच नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी भरती प्रक्रियेवर संशय निर्माण करत उमेदवारांच्या भविष्यासोबत खेळत असल्याची ओरड आहे. अकोटमधील जीवन प्राधिकरणाची पाण्याची टाकी 10 वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे. तुटलेल्या पायऱ्यांमुळे साफसफाई बंद असून दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. अकोटमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची टाकी गेल्या 10 वर्षापासून जीर्णावस्थेत आहे. टाकीच्या सिमेंटच्या पायऱ्या तुटल्याने तिथे जाणे धोकादायक बनले असून दीर्घकाळापासून साफसफाई झालेली नाही. वेळेवर स्वच्छता न झाल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवले जाण्याची शक्यता असून अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यासारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ही टाकी अधिकच जर्जर झाल्याने मोठ्या अपघाताची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता करून सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी अकोटकरांकडून होत आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या साखरेच्या भावाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अकोल्याच्या मुख्य बाजारात साखरेचा किरकोळ भाव तब्बल 54 ते 56 रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने सामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत. साखरेच्या या नव्या दरावाढीमुळे सण उत्सवाच्या तोंडावर गृहिणींच्या बजेटला धक्का बसणार आहे. साखरेच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेते आणि नागरिक आता मोठ्या प्रमाणावर शहरी भागातील मुख्य औक बाजाराकडे धाव घेत आहेत. ग्रामीण भागातील छोट्या दुकानांमध्ये साखर आणखी महाग दराने विकली जात असल्याने नागरिक शहरातूनच घाऊक दरात साखरेची खरेदी करत आहेत. अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे शहरी व्यापारी आणि अडत व्यावसायिक पुरते त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत होती. मात्र आता थेट 54 ते 55 रुपयांचा टप्पा गाठल्याने किरकोळ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता रोजच्या चहा आणि गोडधोडासाठी लागणारी साखरही आवाक्याबाहेर जात आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा काहीसा मंदावल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या दिवसात साखरेचे भाव आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक बालकाला सुरक्षित, वात्सल्यपूर्ण आणि प्रेमळ कुटुंबाच्या छत्राखाली वाढण्याचा नैसर्गिक अधिकार असतो. याच अधिकाराची आणि मानवी भावनांची सुंदर अनुभूती देणारा एक अत्यंत हृदयस्पर्शी व भावनिक दत्तक विधान सोहळा उत्कर्ष शिशुगृह येथे पार पडला. मलकापूरच्या बसेरा कॉलनीतील उत्कृष्ट शिशुगृहात या सोहळ्याच्या निमित्ताने अवघ्या 9 महिन्यांच्या चिमुकल्याला सुशांतच्या आयुष्यात वात्सल्याचा नवा सूर्य उगवला आहे. सुशांतच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाने उपस्थितांना भावुक केले असून समाजात दत्तक संस्कृतीबाबत एक अत्यंत सकारात्मक संदेश दिला आहे. नागपूर येथील एका परिवाराने चिरंजीव सुशांतला आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून अतिशय आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारले. औपचारिक दत्तक विधानाची प्रक्रिया पूर्ण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या नात्याचे स्वागत केले. बालकाला नवे आई वडील मिळतानाचा हा क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाजसेवक, नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक सुनील इन्नानी व माधवी इन्नानी यांच्या शुभहस्ते बालकाचे विधिवत सुपूर्तीकरण करण्यात आले. उत्कृष्ट शिशुगृहाच्या प्रकल्प प्रमुख अनघा अजय फडके आणि अधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडली. उत्कृष्ट शिशुगृह प्रशासन मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास माजी अध्यक्ष विजय जानी, अध्यक्ष चंद्रप्रकाश लड्डा, कोषाध्यक्ष गणेश काळकर, उपाध्यक्ष मंगेशजी दीक्षित, गायत्री बालिकाश्रमाच्या मीराताई जोशी, जेनेंद्र लुकंड, CA लक्ष्मीकांत शुक्ला, अशोक पंड्या, आरती लड्डा यांच्यासह अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अकोल्यातील खडकी बुद्रुक येथे सार्वजनिक नाला बुजवून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. यामुळे घरामध्ये पाणी शिरत असून विषारी सापांचा वावर व आजारांचा धोका वाढल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अकोला महापालिकेच्या खडकी बुद्रुक भागातील शेकडो वर्षांचा नैसर्गिक नाला बुजवून त्यावर बांधकाम केल्याचा आरोप न्यू महसूल कॉलनीतील नागरिकांनी केला आहे. 50 ते 100 फुटांचा नाला अवघ्या 5 फुटावर आणल्याने पावसाचे पाणी घरामध्ये शिरत आहे. महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. नाल्यात पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून विषारी सापांचा वावर वाढला आहे. तसेच साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, नाल्याची पूर्वस्थिती कायम करावी आणि तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वार्ड नंबर 20 प्रभाग 20 मध्ये राहते. आज इथे नाल्याच्या समस्येसाठी आपण सर्व जमलेलो आहोत. पण नाल्याची एवढी इथं दुरावस्था झालेली आहे. नाल्या प्लस हा नाला, या नाल्यामुळे पूर्ण पाणी आमच्या महसूल कॉलनीमध्ये साचलं. त्यामुळे डेंग्यूसारख्या बिमारींना सर्वांना म्हणजे हे करावं लागत आहे, सामना करावा लागत आहे. तर छोटे छोटे बालकही इथे खेळतात. सापांची एवढी म्हणजे भीती निर्माण झालेली आहे की मुलांना बाहेर निघता येत नाही. घरामध्ये पाणी येते, मच्छरांचा खूप त्रास होते. त्यामुळे आपण म्हणजे याकडे लक्ष द्यावे असे म्हणजे आपणा सर्वांना मागणी. आमच्या बाजूने इथे नाला बिल्डरने नाला बनवलेला आहे. पण त्या नाल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागतो. आमचे लहान लहान मुलं इथे बालका खेळत राहतात, पण त्यांना सापाच्या भीतीपोटी घराबाहेर पण निघता येत नाही. आणि ते घाण पाणी मुलं पाण्यामध्ये खेळतात, तर आजारापासून त्यांना धोका आहे. तर शक्यतोवर याच्यावरती कारवाई करण्यात यावी किंवा आमच्या नाल्याचं बंदोबस्त करण्यात यावं. येथे नाल्याचा खूप त्रास आहे आमच्या कॉलनीमध्ये. आणि हे जे पाणी जे आहे ते सगळं लोकांच्या घरामध्ये शिरत आहे. सकाळी लेकरांना शाळेमध्ये जावं लागते आणि डेंग्यूचा मच्छराचा त्रास होतो. साप निघतात, इचूकाटा निघते. त्याच्यामुळे लोकांमध्ये वातावरण भीतीचं पसरलेलं आहे. हा जो नाला आहे बिल्डरांनी एकच साईड बांधलेला आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन आमच्या नागरिकांची समस्या आहेत ह्या त्वरित सोडवाव्या अशी आम्ही प्रशासनाला महसूल कॉलनीतर्फे विनंती करतो. आणि त्या साईडने बिल्डरांनी जे नाला आहे तो निमुळता करून तिकडनं त्याने घर बांधले आहे. जे मलकापूरमधनं जे पाणी येते ते पूर्ण आमच्या घरात जाते. त्यानंतर तिथं साप वगैरे सगळं आणि मच्छरांचा एवढा आम्हाला त्रास आहे की त्यामुळे आमच्या लेकरांना पण म्हणजे आमच्या लेकरांच्या पण तब्येती खराब होत आहेत. शहरातील मुख्य कोचिंग क्लासेसच्या परिसरात अल्पवयीन मुले भरधाव वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाड्या चालवतात.
अनेकदा एकाच दुचाकीवर ट्रिपल सीट बसून तरुण हुल्लडबाजी करतात. अशा वेळी ट्रिपल सीट कारवायांवर ब्रेक का लागला आहे? धोकादायक वाहन चालवणाऱ्या या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांवर पोलीस कडक कारवाई केव्हा करणार? शहरात अनेक महागड्या गाड्यांना काळ्या काचा लावलेल्या असतात, तर अनेकांच्या गाड्यांवर नियमांचे उल्लंघन करणारे फॅन्सी नंबर असतात. रात्रीच्या वेळी डोळे दिपवून टाकणारे बीम लाईट्स आणि हाय पॉवर लाईट्स लावून गाड्या चालवल्या जातात. याशिवाय शहरात कानठड्या बसवणारे प्रेशर हॉर्न वाजत फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई कोण करणार? या नियमांचा भंग करणाऱ्यांवर महिना कोणतीही ठोस कारवाई का होत नाही? बाळापूर रोड आणि पातूर रोडवर रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभे असलेले भले मोठे ट्रक अपघातांना आमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरील ट्रक हटवण्याची तसदी प्रशासन का घेत नाही? दुसरीकडे शहरातील ज्या मुख्य चौकात किंवा फिक्स पॉइंटवर ट्रॅफिक पोलीस तैनात केले जातात, ते पोलीस तिथे किती वेळ उपस्थित असतात, हा एक मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. उपस्थित असण्यापेक्षा वसुलीच्या मोहिमेवरच जास्त भर दिला जात असल्याचे चित्र शहरात दिसते. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली केवळ सामान्य नोकरदार, कामगार आणि विद्यार्थ्यांनाच टार्गेट केले जात आहे. मग नियम मोडणाऱ्या किंवा विना हेल्मेट फिरणाऱ्या किती वकील, पत्रकार किंवा राजकीय कार्यकर्त्यांवर वाहतूक पोलिसांनी आजवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई न केल्याची रील इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वकिलांनाही सोडले नाही. आज सकाळी शहरातील न्यायालयाच्या बाहेर हेल्मेट सक्तीचा दंड आकारण्यात आला. याचा फटका काही वकिलांना बसला, तर काही वकिलांनी नियमांचे पालन केल्याचे चित्र होते. शहराच्या मध्यवर्ती बापट चौकात रविवारी रात्री घडलेल्या निर्घृण हत्येने अमरावती शहरात पुन्हा खळबळ उडाली. मद्यप्राशनादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसनात क्षणात हत्येत झाले. लालखडी येथील रहिवासी शरीफ बेग रशीद बेग वय वर्ष 25 याचा धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली. आरोपींना तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे. रविवारी रात्री 11:30च्या सुमारास प्रभात चौक परिसरातील बापट चौकात भामोरे मद्य विक्री केंद्राजवळील लालाजी झुणका भाकर केंद्रासमोर काही युवक बसून मद्यप्राशन करीत होते. त्याचवेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. काही क्षणातच वादाने हिंसक रूप घेतले आणि एका युवकाने धारदार शस्त्राने शरीफ बेग राशीद बेग यांच्यावर सपासप चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बापट चौक हा शहरातील गजबजलेला व्यापारी परिसर मानला जातो. मात्र रात्री उघड्यावर सुरू होणारे मद्यप्राशन, किरकोळ कारणांवरून होणारे वाद आणि वाढणारी दादागिरी यामुळे व्यापारी व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा प्रकारांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी नियमित गस्त, कडक कारवाई आणि प्रभावी देखरेखीची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतील शरीफ बेग राशीद बेग यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शोध पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास कोतवाली ठाणे पोलीस करीत आहेत. वाशिम शहरातील अकोला नाका ते सुंदर वाटिका रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाशिम शहरातील अकोला नाका ते सुंदर वाटिका या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, न्यायालय तसेच महाविद्यालय असल्यामुळे दिवसभर या मार्गावर ये जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. 2 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा आणि रस्ता तातडीने दुरुस्ती करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाशिमच्या सोनखास येथील 6 शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्ग 161 मध्ये गेली आहे. मात्र शेतीच्या गट नंबरमधील तफावत असल्याने गेल्या 8 वर्षापासून शेतकरी जमिनीचा मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे संतप्त झालेले शेतकऱ्यांनी 13 ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा दिला असून मोबदला मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वाशिम तालुक्यातील सोनखास येथील 6 शेतकरी गेल्या 8 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग 161 साठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीच्या गट नंबरमधील तफावतीमुळे हा मोबदला रखडला होता.
2 वर्षापूर्वी भूमी अभिलेख विभागानं गट नंबरमध्ये दुरुस्ती केली आणि त्यानंतर दुरुस्तीचा अहवालही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला. मात्र तरीही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 13 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. मोबदला मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आमचं गाव सोनखास शेत शिवारातून नॅशनल हायवे 161 हा 8 वर्षापासून गेलेला आहे आणि चुकीचा निवाडा बनला. त्याच्यामुळं आमचे 6 शेतकरी येतात यांना मोबदल्यापासून वंचित आहेत आणि दुरुस्ती करून सुद्धा भूमी अभिलेख एसडीओ मॅडम आणि कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन सुद्धा आम्हाला मोबदला दिलेला नाही. तो आता आम्ही 13 तारखेला उपोषणाला पुन्हा बसणार आहोत किंवा कारण नावारी नोटिसा काढून शेतकऱ्याला आमचा 6 जणांचा मोबदला देण्यात यावा. कशामुळे दिला नव्हता? चुकीचा असल्यामुळं एसडीओ मॅडमनं गट तफावत असल्यामुळं तसा चुकीचा दुरुस्त न करता चुकीचा निवाडा बनवला. म्हणजे गट तफावत दाखवली होती. आम्ही गट तफावत दूर करून आमचा मोबदला आता दुरुस्तीनुसार देण्यात यावा. आमच्या शेतामधून नॅशनल हायवे गेलेला 161. तेव्हा तहसीलदार साहेब सर्व आलते. आमच्या निवाडा चुकीचा बनवला गेला आणि शेतकऱ्याला कोणती नोटीस नाही, काय नाही. त्याच्यामुळे काही शेतकऱ्याला नोटीस नाही असल्यामुळे निवाडा चुकीचा आहे. त्याचा निवाड्यात दुरुस्ती करून लवकरात लवकर सगळ्याला पैसे देण्यात यावं. किती शेतकरी आहेत आणि किती वर्षापासून पेंडिंग? हे 7 वर्ष व्हायला आले. किती शेतकरी? 6 शेतकरी आहेत. आता काय मागणी? आता म्हणजे हे ज्याचं त्याचा निवाडा स्पेशल बनव आणि सर्वांना मोबदला देण्यात यावं. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे यासह काँग्रेसच्या 100पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे भाजपात पक्षप्रवेश केला. यासाठी हे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा ताफा वाशिमवरून मुंबईकडे रवाना झाला. वाशिम जिल्ह्यातील अजित पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, माजी जिल्हा प्रमुख, माजी सदस्य असे 100पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. मंगरुळपीर वाशिम मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोमवारी दुपारी पार पडला. या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता ई-केवायसी करून घ्यावी. सर्वांना योजनेचा लाभ मिळेल असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर म्हणाले, कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. या संदर्भात प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून पुढे अडचणी येणार नाही. तसेच एफडी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी आम्हाला उपस्थित राहण्यासंदर्भात कुठेही पत्र नव्हते असे देखील जिल्हाधिकारी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आरआरसी नेटवर्कशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या दिवशी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब अमरावतीला आले. आपण जिल्ह्याचे प्रमुख म्हणून त्या बैठकीला उपस्थित नव्हते. तशा सूचना होत्या की काय, म्हणजे कसं? आम्हाला त्या बैठकीचं काही कल्पना नव्हती. अच्छा, नाही का काही अशा सूचना होत्या का की या बैठकीला फक्त अन्न सुरक्षा अधिकारी किंवा बाकीचेच उपस्थित राहतील, जिल्ह्याच्या प्रमुखांनी उपस्थित राहून? आम्हाला पत्र वगैरे काही नाही. महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. ही सर्व योजना महाआयटीने विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता सहकार विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर भरण्यात आली आहे व लाभार्थ्यांची पहिली यादी दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून या प्रथम यादीनुसार जिल्ह्यातील 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाकरिता पात्र झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी आपले जवळचे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र यावर जाऊन करावायचे आहे.
सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅग असणे सुद्धा आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-KYC केल्यानंतरच या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्यातील शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुग्धाभिषेक, रुद्रपठण, महाआरती आणि शृंगार दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावत भक्तिमय वातावरण अनुभवले. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे भगवान श्री राजराजेश्वर यांचा दुग्धाभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर रुद्राष्टाध्यायी वेदमंत्रांचे पठण सुरू होते. तसेच मंदिरात विविध वेळा महाआरतीचे आयोजन करण्यात आले. रात्री भगवानांचा पंचामृत, सुगंधी अत्तर आणि पवित्र जलाने अभिषेक करून आकर्षक शृंगार करण्यात आला. या शृंगार दर्शनासाठी अकोला शहरासह परिसरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. यावेळी मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सुंदर संगम श्री राजराजेश्वर मंदिरात पाहायला मिळाला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. सर सलामत तो पगडी 50 म्हणत हेल्मेट खरेदीला आला वेग. ISI मार्क हेल्मेट खरेदी वाढली, विक्री 1 कोटींवर. जनतेवर हेल्मेट सक्ती लादल्याने अपघात टळतात हा भ्रमच. शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे शहरातील इतर समस्या जैसे थे. आर्थिक घोटाळा प्रकरणात कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांचे मौन. प्रकल्पग्रस्त निवड समितीचे अध्यक्षपद आता वादाच्या भोवऱ्यात. जीवन प्राधिकरणाच्या टाक्या पाहिल्यावर पाणी शुद्धीकरणावर प्रश्न. अकोटकरांना दूषित पाणी पाजणाऱ्यांवर कारवाई केव्हा? हिंदी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवारी भगवान राजराजेश्वराला गर्दी. भाविकांनी मनोभावे केले पूजन आणि वाटला गेला मोठा प्रसाद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.